याच्यात सातारा शहर पोलीस स्टेशनची एक टीम, एक क्रिमिनल ऑन रेकॉर्ड ज्याचं नाम लखन पोपट भोसले, वय 35 वर्ष, कुसेगाव तिकडं राहणारा होता सातारा जिल्ह्याचा. त्याचा शोध घेण्याकरिता पुणे ग्रामीण जिल्ह्यात शिक्रापूर पोलीस स्टेशनची हद्दीत आले होते. ह्या इसमाचे विरुद्ध सातारा शहरला 700 इन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल होता. मग या आरोपीचा शोध घेत असताना ज्यावेळी त्यांना आरोपी त्याचे घरापाशी मिळाला, त्यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्या टीमचे 2 पोलीस अंमलदारावर एक चाकूने हल्ला केला. दोघे पोलीस जखमी झाले. त्यांनी सेल्फ डिफेन्समध्ये फायरिंग केली आणि त्या फायरिंगमध्ये तो जो आरोपी आहे तो गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्यांना इथे शिक्रापूरचे सूर्य हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला आणि त्यातून त्याला पुढे ग्रामीण पोलीस स्टेशन जे आहे, ग्रामीण हॉस्पिटल शिक्रापूर, त्या ठिकाणी ॲडमिट केले. त्यावेळी तो डेड डिक्लेअर केला गेला होता. हा जे लखन पोपट भोसले आहे त्याचेबरोबर त्याचा एक नातेवाईक अमर गुलप्पा केरीसुद्धा होता. तो पण याच्याबरोबर एका गुन्ह्यात आधी होता सातारा जिल्ह्याच्या गुन्ह्यामध्ये आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा ह्याच्यासोबत होता. त्याला डेड डिक्लेअर केला गेला होता आणि 109 BNS प्रमाणे पोलिसावर हल्ला करण्या या प्रकरणामध्ये 571/2025 एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिक्रापूर पोलीस स्टेशन. तर यांना अटकसुद्धा करण्यात आलेली आहे अमर गुलप्पा केरी यांना. हा जे लखन पोपट भोसले आहे ह्याच्या विरुद्ध 34 गुन्हे दाखल आहे. यामधनं 28 गुन्हे सातारा जिल्ह्यात आहे, 2 गुन्हे सांगली जिल्ह्यात आहे आणि 4 पुणे ग्रामीण जिल्ह्यात दाखल होते. हा मोकाचा आरोपीसुद्धा होता. 2022मध्ये त्याच्या विरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची एक मोका केसमध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि काही महिन्यापूर्वी तो मोकामधनं बेलवर बाहेर आलेला होता. सुजीत भोसले आणि तुषार भोसले नावाचे 2 पोलिसावर ज्यांनी ह्यांनी हल्ला केला होता ते हॉस्पिटलाइज्ड आहात इथे. त्याची प्रकृती सध्या अंडर कंट्रोल आहे, सेफ आहे.